आशीर्वाद द्या. माऊली भजनी मंडळ बोलानगर याच्यावरती पाठवण्याची विशेष कृपा आहे आणि विशेष आशीर्वाद आहे. पूर्व पुण्य असे जयाच्या पदरी तोच वारकरी पंढरीचा. तर रामकृष्णारी मंडळी, तर कसं काय कशात सगळे तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपण चाललोय माऊली भजनी मंडळ भोलानगर यांच्यासोबत खास आषाढी वारी निमित्त पंढरपूरला. तर पंढरपूरला जाताना आपण ज्योतिबा, बाळूमामा, महालक्ष्मी, पंढरपूर आणि येताना शिखर शिंगणापूरला जाणार आहे. तर बघूया ह्या वर्षी आपली आषाढी वारी कशी होते आणि वारीमध्ये नक्की काय बघायला मिळते. असेच शेवटपर्यंत सोबत राहा आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा. रात्रभर प्रवास करून आपण थांबलोय आता नाश्ता करायला. रात्री थोडी गाडी बंद पडली होती त्याच्यामुळं, नाहीतर आता आपण असतो बाळूमामाला. तर बघूया आता इथं नाश्ता वगैरे करतायत आणि इथून नाश्ता केल्यानंतर डायरेक्ट बाळूमामाला जा. क्यों भी ओवर एक्टिंग करता है साला? ओवर एक्टिंग की औलाद. अब तेरे को बराबर होता नहीं क्या बोलने को? चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के. तर आपण पोचलोय श्री संत बाळूमामा यांच्या दरबारात म्हणजे आदमापुरात. तर बघूया बाळूमामांचं दर्शन कसं होतंय आणि मी पण पहिल्यांदाच आलोय. बघूया चला दर्शन कसं होतंय. तुझ्या चरणाशी देवा ठेवूनिया माथा, शरण मी आलो घ्याव पदरात आता. तूच माय बाप तूच आमचा आधार, तुझ्या चरणाशी नाही कसली फिकीर, कसली फिकीर. हे बाळू मामाच चांग भल बोला उधळूनी भंडार.
बाळू मामाच चांग भल बोला उधळून भंडार. तर आपण आहे आता कोल्हापूरच्या महालक्ष्मीला. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेऊया आणि पुढे ज्योतिबाला जाऊया. चला. हो पायाखाली अंगार तारा डोळ्यात तलवार हो अंबेचा अवतार नाश करशील अंधार हे लख लख तो सूर्य जणू आई तुझ्या भाळी महिषासूर मर्दिनी तुरीत तुझी न्यारी हे लख लख तो सूर्य जणू आई तुझ्या भाळी महिषासूर मर्दिनी तुरीत तुझी न्यारी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी तू ग दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी. तर आपण आहे दख्खनचा राजा ज्योतिबाच्या इथे. तर मी पण पहिल्यांदाच आलोय. तर बघूया ज्योतिबाचं दर्शन कसं होतंय आणि परत पंढरपूरसाठी निघूया. चला. तवर वाचला देवा तुझा नगर गरजला तवर वाचला देवा तुझा नगर गरजला गुलाल उधळला देवा तुझा छबीन चालला गुलाल उधळला देवा तुझा छबीन चालला गुलाल उधळला देवा तुझा छबीन चालला गुलाल उधळला देवा तुझा छबीन चालला. श्वासात विठ्ठल देहात विठ्ठल स्नेहात विठ्ठल ओथंबला डोळ्यात विठ्ठल आशेत विठ्ठल हृदयात विठ्ठल ओसंडला मेघात विठ्ठल भूमीत विठ्ठल जीवात विठ्ठल पासावळा बोलतो विठ्ठल पाहतो विठ्ठल हा देखणा सोहळा तोच माय तोच बाप विठुराया पंढरीचा आलो भेटीला सख्या श्रीरंगार विठ्ठला. सर्वांनी तिथे वाढण्यासाठी मदत करावी नम्रतेची विनंती आहे. रामकृष्ण. पोहोचलो आपण पंढरपुरात. एक 12-1च्या दरम्यान पोहोचलो होतो. पोहोचल्या सगळे आंघोळीला वगैरे गेले. आंघोळ करून आल्यानंतर आपण जिथे राहतो तिथे आरती वगैरे झाली. नंतर जेवण वगैरे झाले. आता ठीक 6 वाजता हरिपाठ होणार आहे. हरिपाठानंतर 8 ते 10 बाबू महाराज राजपंके यांचं खूप सुंदर कीर्तन होणार आहे. असेच शेवटपर्यंत ब्लॉगमध्ये राहा आणि शेवटपर्यंत बघत राहा. आपण खूप मजा करूया. चला.
वेड्या तुला गोडी अभंगाची कधी लागेली रे वेड्या तुला गोडी अभंगाची बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला प्रभूच्या लाग चरणाला मनोभावे भजन कर तू प्रभूच्या लाग चरणाला. आहे तरी माऊली भजनी मंडळ भोलानगर यांचे अध्यक्ष आमचे बबन महाराज दगे, त्यानंतर उपाध्यक्ष संजय महाराज वाघमारे आणि दिंडी प्रमुख आमचे रामायणाचार्य बाबूराव महाराज राजपंखी यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे या कुटुंबाला सर्व माऊली भजनी मंडळ भोलानगर तर्फे पांडुरंगाच्या एकच प्रार्थना आहे की यांना सर्व कुटुंबाला उदंड आयुष्य दीर्घ आयुष्य लाभो, यांची उत्तरोत्तर प्रगती हो ही सर्वांतर्फे माऊलींच्या चरणी प्रार्थना करू. दरवर्षीप्रमाणे आपण जर त्यांना इथं काय फुलाची पाकळी देतो तो ते त्यांनी स्वीकार करावा. आमच्या मंडळाचे अध्यक्ष बबन महाराज दगे आणि बाबूराव महाराज राजपंखे यांच्यातर्फे त्यांनी तो स्वीकार करावा. तर रामकृष्णारी मंडळी तर सकाळी झाल्या सगळ्यांच्या आंघोळी वगैरे. आज एकादश असल्यामुळे सगळ्यांचे उपवास आहेत. आता बसलेत भजनाला. भजन झाल्यानंतर सगळ्यांचा फराळ होईल आणि रात्री हबप प्रदीप महाराज राजपंखे यांचं खूप सुंदर असं कीर्तन होणार आहे. बघूया मग आजचा पण आपला दिवस कसा जातो. चला.
पाहू दे माझ्या इटूला पाहू दे जसं माणूस होऊन लागत असताना हाय हाय करत एखाद्या वर्षात खाली गव्हाला बसतो आणि श्वास टाकता हा हा काय थंड सावली आहे किती समाधान वाटतं त्यांना. अगदी तशा प्रकारे आपण कितीही व्यापामधून आलो, आपल्याला किती व्याप झाला गाडीने यायच्या टायमाला, खूप त्रास झाला, मी बी जाणतो. म्हणून काल कुठलाच कार्यक्रम घेतला नाही आम्ही, सगळ्यांना विश्रांतीच घ्यायला सांगितली आणि तेवढा व्याप आपण सहन करून इथं आलो. हो, इथं आल्याबरोबर काय झालं आपल्याला, भाग गेला, सीन गेला, अवघात झाला, आनंद झाला. इथं आल्याबरोबर आम्ही चंद्रभागेला गेलो, स्नान केलो, तिकून आलो, जेवण केलो आणि आराम झोपलो बरं का. कारण शरीराला विश्रांती गरजेची आहे. अशा प्रकारे आणि त्यांचा आमच्यावर फार मोठा उपकार झालेला आहे. त्यांनी आम्हाला सहारा दिलेला आहे. आपण त्यांना आहोत तोपर्यंत कधीही विसरायचं नाही बरं का. आपण आहोत तोपर्यंत सगळ्यांनी बरं का, सगळ्यांनी आणि त्यांच्यावरती लक्ष ठेवायचं आले गेल्याच्या नंतर. त्यामुळं हे अलौकिक असं देण तुम्ही या ठिकाणी दिल्याबद्दल माऊली भजनी मंडळ भोलानगर यांच्यातर्फे आमचे अध्यक्ष बबन महाराज जगी या ठिकाणी बाईंना छोटासा सत्कार करतात, तो त्यांनी स्वीकार करावा. लगेच माळ घातल्या जातील आणि हरिपाठ होणार आहे. कुंडलिकावर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगत गुरु तुकाराम महाराज की जय. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, यावी न असता अनेक साधन वाहतसे आन विठोबाची. या ठिकाणी आज आपण आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाची शपथ घेतलेली आहे, माळ घातलेली आहे. माळेची नेम तुम्हाला माहिती आहे, जास्त वेळ घेणार नाही. या ठिकाणी आपले सर्व वारकरी बांधव या ठिकाणी ताईंना माळ घालत आहेत. सर्वांनी त्या ठिकाणी माळेचंही करायचं. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. तसंच चला आपण धरा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काल, यावी न असता अनेक साधन वाहतसे आन विठोबाची. शपथ घातली, माळ घातली. आपल्या सोबत पोरांसोबत करायचं नाही, फालतू धंदे करायचे नाही. बाबासोबत हरिपाठाला जायचं, हरिपाठ म्हणायचं. तुझं काय पिक्चरची शूटिंग वगैरे काय असेल ते करायचं, पण तिकडं काही खाणे पिणे टाळायचं. व्हेज हॉटेल असेल तिथं जायचं. त्यांना सांगायचं गळ्यात माळ आहे म्हणून. कोणाच्या बड्डेला गेले तरी केक खायचा नाही. पुंडलिकावर श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. Yeah.
नाही नाही येणार आहे. आज एकादशी आहे महाराज. एकादशी कुठे आहे तुम्ही? नाही नाही येणार आहे. कधी? उद्या येणार आहे. असं करायचं तरी तुम्हाला पुण्य मिळणार आहे. कारण आईसे पंढरी म्हणी ध्याशी तीही लोकी गती. तुम्ही पंढरीचं फक्त मनामध्ये ध्यान केलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी. पण कसं ध्यान केलं पाहिजे? ज्याप्रमाणे आईचं चित्त बाळाजवळ असतं त्याप्रमाणे, किंवा लेकीचं चित्त माहेरामध्ये असतं. ह्या ठिकाणी आपल्याला आल्यानंतर माहेरात आता या बाया आलेल्या आहेत, त्या महिला मंडळ, त्यांना माहिती आहे माहेरात सुख जास्त असतं सासरमध्ये. सांगा बरं, माहेरात सुख जास्त असतं. माहेरात तुम्ही गेल्यानंतर 10ला उठता, नवऱ्याच्या घरी 4ला उठता, तरी आई म्हणते बाळा झोपू दे तिच्या घरी, तिला लय काम करून थकायला लागतं. माहेरात सुख भेटतं तुम्हाला, त्याप्रमाणे इथे सुख आहे. इथं आल्यानंतर काय कुठल्या बाहेर कामं केली? माहेरामध्ये राहिल्यासारखं माहेर आहे ना. म्हणून तर जनाबाई म्हणतात माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरे. तिथे एवढं सुख आहे. एवढे देव जरी असले तरी सांगतो मी, म्हणलं एक पाय ठेवला तरी. कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर आपल्या समोरील आशीर्वाद द्या. श्री माननीय नवनाथ वारकऱ्यांना चहा दिलेला आहे. माऊली भजनी मंडळ भोलानगर यांच्यातर्फे त्यांच्या परिवाराला आशीर्वाद द्या की. अशी आशीर्वाद. माऊलीची प्रार्थना आहे. आम्हाला आशीर्वाद द्या की. पैसे द्या जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता. तर सकाळी सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झाल्या. काल होती एकादश, आज आहे बारस. आता भजन चालू आहे. भजनानंतर सगळ्यांना गोड जेवण असेल. मग आपण परत निघणार आहे आता मुंबईला निघण्यासाठी. मुंबईला जाताना आपण जाणार आहे शिखर शिंगणापूरला. मग बघूया आपलं दर्शन कसं होतं आहे. परत जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढच्या वर्षी तुम्ही पण आपल्यासोबत नक्की वारीला या. चला. मंडळ भोलानगर, सर्व पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते, गुरुवर्य आदरणीय हबब बाबूराव महाराज राजपंके गडबडायला होते. मी स्वतः पेंटिंग केले. पण आदरणीय गुरुवर्य प्रदीप महाराज आणि मंडळाचे अध्यक्ष बबन महाराज, या सर्वांचे मी विशेष आभार मानतोय. मित्रांनो, मागच्या वर्षी मी या वारीला आलो होतो.
मला कल्पना आहे काल आपली एकादशी झाली, सगळ्यांचे उपास आहेत, आपल्याला लवकर उपास करून प्रस्थान मांडायचं, त्यामुळे जास्त वेळ मी घेणार नाही. पण मागच्या वर्षी जेव्हा मी आलो तेव्हा मला जे इकडे प्रेम मिळालं, मी इथलं सगळं वातावरण बघितलं. माझ्या बहिणीने मला सांगितलं की आपल्याला वारीला जायचंय पंढरपूरला, तर तू येशील का म्हणून. आणि मी एका क्षणात तिला होकार दिला आणि मी आलो. आणि आल्यानंतर मला जे मी इकडलं वातावरण बघितलं वारीतलं, आणि तुमच्या सर्वांचा स्वभाव, सर्वांची माणुसकी, सर्वांचं मनोमिलन एवढं छान होतं की मला खूप आनंद झाला. आणि त्याच्यानंतर मग मी एक विचार केला घरी गेल्यानंतर की आपण काहीतरी मंडळाला देणं लागतो, पण आपण काय देऊ शकतो. तर मी एक आर्टिस्ट आहे, तर मी एक विचार केला की आता ही जी मंडळी आहे तिकडली माने कुटुंब आहेत, ते ही मानेताई आहेत, सागरदादा आहे, आमचा गोटू आहे, त्याच्यानंतर या दोन्ही सुना अक्षरशः दोघी जणी सुग्रणी आहेत, आमची निकिता आहे, त्याच्यानंतर वैष्णवी आहे. ह्या सर्व मंडळींचं प्रेम एवढं मिळालं. आणि मी त्यानंतर मी इकडे मध्ये एकदा आलो होतो, कारण मला परफेक्ट मेजरमेंट पाहिजे होतं याचं, ते माप घेण्यासाठी मी एकदा आलो होतो. तसं मी फोनवरती मी जर गोटूला सांगितलं तर त्याने माप दिलं असतं, पण ते मला माझ्या पद्धतीने घ्यायचं होतं, म्हणून मी एकदा मध्ये फेरी मारली होती, त्याचं मेजरमेंट घेऊन गेलो. आणि त्याच्यानंतर मी प्रदीप महाराजांशी संपर्क साधला आणि त्यांना म्हटलं मला बाबू महाराजांचा आणि तुमच्या दोघांचा फोटो द्या, मला असं असं कार्य करायचंय, मी एक असं पेंटिंग बनवतोय आणि हे फक्त आपल्या दोघांमध्ये. ते म्हणाले ठीक आहे. त्यांनी मला तो फोटो पण दिला, पण बाबू महाराजांचा फोटो मला फिक्सर ज्याचे पाहिजे असतात मला ऑइल पेंटिंगसाठी, तसे फिक्सर फोटोमध्ये नव्हते. तरी पण मी नंतर ते बरेचसे त्याच्यामध्ये विघ्न आले. मी फोटो काढायला पण गेलो होतो तिकडे त्याच्यामध्ये, पण नाही करता आला मला त्यांचा फोटो. पण शेवटी मी ते लॅपटॉपवरती करून घेतला फिक्सल, आणि त्याच्यानंतर मी ते स्केचिंग चालू केलं. आता हा मागचा अख्खा महिना मला 4 दिवस जवळजवळ स्केचिंगला, मी कॅनव्हास आणला, मेजरमेंट घेतलं, 4 दिवस मला स्केचिंगला लागले. त्याच्यानंतर मग पेंटिंग चालू केलं. माझं पेंटिंग पूर्ण झाल्यानंतर एक प्रश्न होता की एवढी मोठी फ्रेम वगैरे झाली, पण एवढी फ्रेम करायची होती, पण आता ही फ्रेम एवढी मोठी काचेची आपण एवढ्या लांब कशी घेऊन जायचे, कारण काच म्हटलं की एवढ्या ट्रॅव्हलमध्ये एवढे खाचखळगे रस्ता खराब असतो, काच फुटण्याची शक्यता असते. मग त्याच्यानंतर शेवटी डोकं चालवलं, म्हणजे ॲक्रेलिकची शीट टाकली, ती अनब्रेकेबल असते, आणि मग ते ॲक्रेलिकची शीट टाकून मी ती फ्रेम बनवून घेतली आणि ट्रॅव्हलमध्ये टाकून मी इकडे घेऊन आलो. आणि इकडे माझ्या मी डोक्यामध्ये होतं की जेव्हा आपण फ्रेम लावू त्यावेळी आपण हा जो रूम आहे, आपण जो हा सभागृह आहे जिथे आपले महाराज कीर्तन करतात, आपल्याला सर्वांना उद्बोधकपणे आपल्याला ज्ञान देतात, तर आपण या ठिकाणी पण थोडं रंगकाम करून छानपैकी असं वातावरण निर्मिती करूया. आणि त्या हिशोबाने मी आलो. आणि हे 2 दिवस अगोदरच आलो होतो. मी 19ला आलो, 22 तारखेपर्यंत सकाळी 22ला रात्री पुन्हा बसलो. मी 2 दिवस इथे आम्ही काम केलं. गोटूनी आमच्या हे सगळा रंग वगैरे मारला, सगळं माझं डायरेक्शन आहे, सगळं गोटूनी रंग मारलेला आहे आणि मी त्याला मदत केलेली आहे. पण आम्ही हे सगळं करून घेतलं. आणि मला असं वाटतं की माऊली भजनी मंडळ भोलानगर यांच्यावरती पांडुरंगाची विशेष कृपा आहे आणि विशेष आशीर्वाद आहेत की मला ही बुद्धी झाली की आपण काहीतरी यांच्यासाठी करावं किंवा आपल्या सर्व मंडळासाठी केलं. आणि त्या पद्धतीने मी हे कार्य केलेलं आहे. मला पांडुरंगाने माझ्याकडनं करून घेतलेलं आहे. तुमचे सर्वांचे आशीर्वाद. दरवर्षी आपल्याला नवीन नवीन ब्लॉगर भेटले. आता हे ब्लॉगर भेटले साबळे काका, बोला. पोचलोय आपण शेखर शिंगणापूरला आणि आता दर्शन झालं की आपला पुढच्या प्रवासाला सुरुवात दर्शनानंतर करूया. चला चला. महादेव. जय हो शंकरा, आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह, मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला, तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा. नमो नमो शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा. नमो नमो शंकरा, भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा. नंदा मावशी, आपण इथे आलोय, मोकळ्या रानात बसलोय,
मुरमुरे खाण्यासाठी. तुम्हाला कसं वाटते सांगू शकता तुम्ही? मला खूपच आनंद झालेला आहे. मी सगळ्यांसोबत पंढरपूर, आळंदी मी पंढरपूरला, बाळूमामाला, ज्योतिबाला इकडे फिरल्यामुळे मला एवढा आनंद झालाय की सांगता सोय नाही. महालक्ष्मी केली, आता मी महादेवाला आली आहे. सर्वात मोठी गोष्ट आम्ही पंढरपूरपासून माळ घातली आहे. चिवडा वगैरे बनवतोय आम्ही सगळेजण खाणार आहोत. आणि तुम्ही घे चल. हाय नाव घे. हा तुमतून तारा अडकीत डुंगर बारा, पान खाते करा करा, घाम येतो जरा जरा, काढते पदर घालते वाळा, तिथून आलाय परी, त्याने दिली सुपारी, सुपारी दिली वाण्याला, हंडा आणते पाण्याला, पाणी आणते. स्वामी वेणुगोपाल अय्यर, मुत्तुस्वामी वेणुगोपाल अय्यर, चिन्नस्वामी मुत्तुस्वामी वेणुगोपाल अय्यर, पेरंबदूर चिन्नस्वामी मुत्तुस्वामी वेणुगोपाल अय्यर, एक परम पील पेरंबदूर चिन्नस्वामी मुत्तुस्वामी वेणुगोपाल अय्यर. ते गंगाचं म्हाडे बांधते पिंगाची, माड्यात माड्या सात माड्या, मधल्या माडीत खाट, खाटावर पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीचा घड्याळ, घड्याळात वाजला एक. संजय वाघमारेचं नाव घेते लक्ष्मण वाघमारेची लेक. हो का? संजय वाघमारे खुश. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.